महाराष्ट्रात विधानसभेची तयारी झालेली आहे आणि प्रत्येक विधानसभेमध्ये उमेदवार जे आपले सभा प्रचार रॅल्या हे चालू आहेत, परंतु विकास झाला का नाही, विकास कुठे फुटलेला आहे का, या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी हिंगोली शहरात आपण आहोत. इथे काही नागरिक आहेत, गांधी चौक भागामध्ये आहोत. काय सांगाल मामा, आपण हिंगोली शहरामध्ये कुठं राहता, काय नाव आहे, काय सांगाल? माझं नाव आनंदराव संभाजी सिकरे, अखिल भारतीय मातंग संघाचा मराठवाडा अध्यक्ष आहे. यापूर्वी 19 वर्ष जिल्हा अध्यक्ष होतो. आता जे या सरकारच्या काळामध्ये आहे हे शासन असं आहे की फोडाफोडीचे शासन, भ्रष्टाचारी शासन आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण हे सरकार या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे आलेलं आहे ते या सरकारच्या काळामध्ये गोर गरीब सामान्य जनतेवर ज्या अन्याय होत आहे, त्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत या योजनेपासून या समाजाला वंचित ठेवण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाचे पुढारी करीत आहेत. फक्त यांचं काय आहे, निवडणुका आल्या की शासन तुमच्या दारी 17 कारभारी थापा मारतात भारी भारी आणि गोर गरिबाचे संसार उद्ध्वस्त करी आणि श्रीमंताचे घर भरी, अशा प्रकारचे हे राज्य आहे. कारण या सरकारच्या काळामध्ये आता हे जे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, तुमचे महात्मा फुले विकास मंडळ, हे जे महामंडळ आहेत हे या देशातील या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार म्हणजे ज्यांना नोकऱ्या नाही, शिकलेले बेकार आहेत अशा व्यक्तींना जे अनुदान मिळतं कर्जरूपी आणि त्याच्यामधून या त्यांनी आपापले उद्योग धंदे करून आपला उदरनिर्वाह चालावा अशा प्रकारच्या योजना आहेत. ह्या सगळ्या योजना या 5 वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही महामंडळाने या सरकारने मानधन अनुदान दिलेले नाही. त्यामुळे बेकारीत निघालेले लोक आहेत, गोरगरिबावर अन्याय होत आहे. दुसरी गोष्ट, निराधार वयवर्ग, आपण या लाभार्थ्याकडे कुठल्याही प्रकारची जमीन नाही, 65 वर्षाच्या 70 वर्षाच्या माणसाकडे जमीन नाही, काही विधवा महिला आहेत, विधवा जे महिला आहेत त्यांना निराधारचं अनुदान मिळत होतं. पण या सरकारनं याच्यामध्ये काय तरतूद केली, आधार कार्ड त्याच्या राशन कार्डवर मुलं असतात, समजा त्या बाईला 18 वर्षाचा जरी मुलगा झाला असेल परंतु तो शिक्षण शिकतो, तो 10वीला 12वीला 15वीला शिकतो, तर मग तिच्याकडे उत्पन्न का आहे आणि सर्व कुटुंब नवरा मेल्याच्या माघारी त्या बाईवरच असतं. मग उत्पन्न काय नसल्यामुळे मग अशाही लोकांवर अन्याय होतो आणि अशा लोकांना न्याय मिळत नाही, योजना मिळत नाही. आता या शासनाने लाडकी बहीण योजना काढली, ती आनंदाची गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही. परंतु आमचं म्हणणं, ज्याप्रमाणे ती योजना काढली त्याप्रमाणे निराधार व्यक्तींना सुद्धा अनुदान दिलं पाहिजे. यांनी सगळे पैसे इकडे वाटले, निराधार लोकांना 11 महिन्यापासून अर्ज मंजूर झाले परंतु त्याला अनुदान मिळालं नाही. पुन्हा नवीन जे जुने लोक आहेत त्याला सुद्धा अनुदान मिळालं नाही, बँकेत बजेट नाही, तहसीलच्या कार्यालयातील अधिकारी सांगतात आमच्याकडे बजेट आलं नाही, आल्यावर पाठवू, अशा प्रकारचा अन्याय गोरगरीब जनतेवर होत आहे. आणि हे शासन म्हणजे असं आहे की भ्रष्टाचारी फोडाफोडीचं शासन आहे आणि गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे. पुन्हा हे जे मातंग समाजाच्या ज्या कार्यकर्त्याला अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाले जातात, या 5 वर्षाच्या काळात या सरकारने या पुरस्काराचं वितरण सुद्धा केलेलं नाही. आणि अशा प्रकारे या मातंग समाजावर, दलित समाजावर अन्याय होण्याचं काम या 2.5 वर्षाच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या राज्यामध्ये चालू आहे. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे, या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, असा उमेदवार सुद्धा शोधावा लागेल, अशा प्रकारचे सरकार तपासावं लागेल आणि पुढे आम्हाला त्याचा विचार करावा लागेल. निश्चित तर महायुतीच्या सरकारवर बापूंनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कुठल्याही शासकीय योजना ज्या असतील त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. आपल्या अजून शेतकरी बापू आहेत. बापू, काय सांगाल, काय नाव आहे तुमचं, कुठून आलात, कोणतं गाव आहे तुमचं? देवगारामा सोपान निवडती दिक्की देवगारामा. विकास झालाय का गावाचा तुमच्या? आमच्या गावाचा विकास नावात घेऊन विकास तर मोठ्या लोकांचाच होतोय. आणि जे धान्याचे राशन मिळते का ते 1 एकर शेतीवाला शेतकऱ्या है ना, एकरभर शेती नाही त्या शेतकऱ्यात टाकलं, ज्या विहीर आहेत त्याला अंतर्गत टाकलेले निराधार ते ज्याला विहीर आहेत ते अंतर्गत टाकलेले आहेत आणि एकरभर शेती त्याला शेतकऱ्यात टाकलं म्हणजे आम्हाला मिळत नाही धान्य ती. 10 वर्षापासून विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे. आपल्या गावात त्यांचा काय विकास आहे? त्यांचा काहीच विकास नाही, का पैशाचा विकास केला नाही. तानाजी मुटकुळे गाव सुद्धा आमचं पाहिलं नाही, गाव सुद्धा पाहिलं नाही आमचं त्यांनी तर मोठमोठे आश्वासने केली की त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला असं सांगितलं. तुम्ही सांगा त्याच्या मनात काही सांगेल, गावातच आमचं गावात पाहिलं नाही त्यांनी.
निश्चित यांनी सांगितलंय की आमदार विद्यमान यांनी त्यांचं गाव येऊन पाहिले नाही, त्यांच्या गावात सुद्धा ते आले नाही असं त्यांनी सांगितलंय. अजून शेतकरी बापू आहेत, काय सांगाल, कुठले आहेत बापू, काय नाव आहे? आम्ही देवगावचेच हो. काहीच नाही झालं, गावात आला आणि फक्त पटांगण पाहून गेला. माणसं सगळी आडवी झाली होती तिकडे. कधी आले होते गावामध्ये? आता निवडणूक लागायची आधी आले होते. आधी नाही कळत नाही. ते खड्डे पडले रस्त्याला, म्हणजे आता खड्डे आम्ही दुरुस्त करतो, 8 दिवसात सगळं सवार करून देतो. केलं खड्डे गावाला काय करतो. निवडणुका तोंडावर आली की नेते मंडळी येते असं आपलं म्हणणं आहे का? हो, निवडणूक आली की आम्हाला तुम्हाला हे देतो, तुम्हाला हे देतो, काही असं सांगू लागलो. माझं नाव शहराचा काय विकास झालाय का? माझं नाव वाजिद बेग आहे. हिंगोली शहराचा फक्त विकास झालेला नाही, तर इथं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने एक नारा दिला होता, सबका साथ सबका विकास आणि सर्वांचा विश्वास. परंतु या जिल्ह्यामध्ये 1998 नंतर हिंगोली हा जिल्हा झालेला आहे. आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये लॉ कॉलेज नाही, तरुणांना रोजगार नाही, माता बहिणींना रोजगार नाही. तर कसं हे कशाचा विकास आहे हेच आम्ही विचारू इच्छितो आमचे विद्यमान आमदार साहेबांना. 10 वर्षापासून विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे, ते असं आश्वासन देतात की आम्ही भरपूर विकास केलेला आहे. आणि काय विकास झालेला आहे त्यांच्या माध्यमातून? विकास जर झाला असता तर आपण पाहिलं असतं शहरामध्ये. पहा ना तुम्ही कुठे विकास आहे, हे जनता जनार्दनला विचारा तुम्ही. आदरणीय तानाजी मुटकुळे साहेबांनी काय विकास केला? काय विकास झालेला नाही. फक्त शेतकऱ्यांची, गोरगरीब कष्टकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. आता यंदा यावेळेस आम्ही निश्चितपणे एक मतदार म्हणून मी सांगू इच्छितो की आम्ही एका चांगल्या उमेदवाराला निवडून देऊ. तर येणारी विधानसभा निवडणुकीमध्ये परत तानाजी मुटकुळे रिंगणात आहेत, तर आपली काय प्रतिक्रिया? मतदानाच्या रूपाने आपण काय करणार? मतदान यावेळेस आम्ही थर्ड प्रांतला मतदान करणार आहोत, कारण की हे झालेलं आहे तर विद्यमान आमदार साहेबांनी 10 वर्ष इथं सत्ता गाजवलेली आहे, परंतु विकास शून्य झाला, विकास झालाच नाही. यावेळेस निश्चितपणे आम्ही बदलाव करणार, बदल घडविणार आणि तुमची पसंत कोणाला असणार? येणाऱ्या विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार भाऊराव पाटील गोरेगावकर टेबल या निशाणीवर आम्ही मतदान करणार आहोत. तर निश्चित यांनी सांगितलेलं आहे की हिंगोलीमध्ये कुठलाही विकास झाला नाही. या हिंगोली विधानसभेमध्ये बदल झाला पाहिजे आणि अपक्ष उमेदवार आहेत भाऊराव पाटील गोरेगावकर, यांना त्यांची पसंती यांनी दर्शवली आहे. गांधी चौक भागात आहेत, येथील काही मोची बांधव आहेत, त्यांचा रोजचा जे काही चपलीचा व्यवसाय आहे ते करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा, काय नाव आहे, काय सांगाल? नाव काय? माझं नाव आकाश आहे. आकाश आहे. आपण कुठे राहता? गाडीपुरीमध्ये राहतो. तर घर आपलं तुटलेलं आहे, किराया भरायला 2 वर्ष झालेलं आहे. आपण किराया भरायला कमावणार की खाणार? काय महागाई झालेली सगळी, की आपण कमावणार की किराया भरणार? आपला काय विकास झाला नाही आपल्या. काही काय विकास काय झालेला आहे का? विकास काय नाही झाला. आमच्या घर तोडून टाकले. आपण जलेश्वर मंदिर पाशी राहत होते, आपल्या घरात तुटले. कोणी तोडले घर? तानाजीराव मुटकुळे. त्याच्यामुळे विकास करायला लागला होता, शुद्धीकरण करायला लागला होता. किती घरे होते? 195 घर होता, पुढे 195 घर तुटलेले आहे. आणि काय केलं नाही, काय शुद्धीकरण बी झाला नाही ना, आम्हाला काही भेटला नाही. आपल्याला अशी भाषण दिलेलं आहे की आपल्याला भेटणार म्हणून. आता काय भेटलं नाही. 2 वर्ष झाले किरायामध्ये राहायला लागले. आपण किराया करणार, भरणार की कामून खाणार? आपण गरीब लोक काय करणार? लोकांपाशी लोकांना द्या ना का तुम्ही? आणि आपल्यापाशी ज्याला फलाट झाला ना कधी आम्हाला तर द्या ना. पुनर्वसन होणार होतं, झालं का काही? पुनर्वसन नाही झाला. पुनर्वसन नाही झाला. मग काय तुमची राहण्याची व्यवस्था काय? तुमची काय व्यवस्था केली का? आम्ही काय नाही झालं म्हणजे म्हणाला तुम्हाला. 2 वर्ष किरायावर राहिलो. 2 वर्ष झाले आम्हाला किरायावर राहिलो. आणि आपण किराया भरणार की खाणार की कमवणार? सगळा महागाईचा पाहिजे जमाना आहे. तर आपले बालबच्चे लेकर खाणार काय करणार? की आपण किराया भरणार? आपल्या पाहिजे फलाट नाही, काय नाही, कुछ भी नाही. आपले आधार कार्ड बी दाखवलं तुम्हाला, तो आधार कार्ड मध्ये समजत तुम्हाला की याची भावापडी किती आहे, काय तुम्हाला समजतो ना. लोकल पैसे याला का द्या भाई, मला आम्हाला तो द्या ना. मग आता निवडणूक येत आहे, आमदार मुटकुळे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत, मतदान करणार का त्याला? नाही, आम्ही नाही करणार. आम्हाला काय करला नाही हो. माणसा कसा पाहिजे? संतोष बांगासारखा माणसा पाहिजे आपल्याला. त्या लोकांची मदत करायला लागला, सगळं करायला लागला, असा माणसा पाहिजे हिंगोलीमध्ये आपल्याला.
आपल्याला काय याचे पैसे नाही पाहिजे, आपल्याला काम करायला पाहिजे माणसाला. तर कुठलाच विकास झाला नाही. काय आपल्याला काय आपल्या नुकसानी केला ना, काय काय आपल्या नुकसानी केला ना, काय आपला फायदा नाही केला तर तुम्ही काय म्हणणार तुम्हाला. निश्चित तर हे होते मोची व्यावसायिक यांचा मागील काही काळात सुशोभीकरण म्हणून जलेश्वर तलावाकाठचं जे काही अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढण्यात आले. या ठिकाणी 150 ते 200 घरांचे अतिक्रमण काढण्यात आले आणि या घर जे काही मोठी व्यावसायिक तिथे राहत होते त्यांना बेघर करण्यात आलं. परंतु त्यांचा पुनर्वसन करण्याचा असाही शब्द दिला होता, परंतु विद्यमान आमदार यांनी त्यांचं कुठलंही पुनर्वसन केलं नाही असं या मोठी व्यावसायिकांनी सांगितलेलं.